मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे. पेपर 1 मध्ये मराठी माध्यम जे आहे त्यामध्ये प्रथम भाषा मराठी आहे आणि गणित यासाठी हा पेपर आलेला होता. आता मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करतोय, मराठीचे जे 25 प्रश्न आहेत ना, या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण करतो आहोत. अचूक उत्तर आपण जाणून घेणार आहोत आणि तुमच्या समोर जे प्रश्न येतील ते बी सेट मधील असणार आहेत. त्यावरून तुम्ही ए, सी आणि डी चे सुद्धा उत्तर काढू शकता. यामध्ये आपण फक्त मराठी कव्हर करतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित स्वतंत्र करणार आहोत. व्हिडिओची लेंथ पण कमी राहील आणि आपल्याला याचं जे काही शंका आहे त्यांचंही आपलं निरसन होईल. तर मित्रांनो, द स्पर्धा गुरु आपण पाहत आहात. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करा आणि आता आपण मराठीचे हे 25 प्रश्न सोडवूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 1 ते 25 जे मराठी विभागावरती आधारित प्रश्न आहेत, त्याकडे आता जाऊया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 जो आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की खालील वाक्यात कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे? रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. आता हे सरळ विधान आहे, त्याच्यामुळे अर्धविरामाचं आणि उद्गारवाचक चिन्हाचं काही याच्यामध्ये विषय राहत नाहीये. दोन्ही पर्याय बाद होतात. आता दीनदुबळ्यांची, आता इयत्ता 3रीचा जो रमाई बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो धडा आहे, रमाई भीमराव आंबेडकर नावाचा जो धडा आहे, त्या पाठामध्ये हे वाक्य आहे, त्या पाठातलं हे वाक्य आहे. पाठामध्ये दीनदलितांची असा शब्द आहे. इथे दलित ऐवजी दीनदुबळ्यांची असा शब्द घेतलेला आहे. तर या दोघांमध्ये संयोग चिन्ह राहील, कारण की तो जोड शब्द आहे. जोड शब्दामध्ये आपण काय देत असतो? संयोग चिन्ह देत असतो. तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयोग चिन्ह द्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय, की वाक्प्रचार निवडला तर वाक्य अर्थपूर्ण होईल असं विचारलेलं आहे. गावात पोलीस आले ही बातमी दवंडी पिटल्यागत सगळीकडे पसरली. दवंडी पिटवणे, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जाहीररित्या ती सांगायची असते, सर्वांना ती बातमी पोहोचवायची असते, तर आपण दवंडी पिटवत असतो. तर दवंडी पिटवणे हा वाक्प्रचार या ठिकाणी योग्य होईल. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 ते 5 संवादावरती आधारित प्रश्न आहेत. आणि जो पहिला प्रश्न आहे ना, त्यात असं म्हटलंय, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? आता मित्रांनो, इथे आहे ना, एक वाक्य फार महत्वाचं आहे बघा, की "हो सर" असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेनं निघाले. म्हणजे वर्गातील सर्व जणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. आता तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला "चानी तुझे चित्र दाखव ना." हे बघ विनय, म्हणजे विनय आणि चानी बोलतायत. नंतर "वा रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चानी. तुझे पण चित्र छान आहे की विनय?" तर आता हे विनय विनयमध्ये हा संवाद झालेला आहे. चानी अगोदर "चानी तुझे चित्र दाखव ना." हे विनय तिला बोलतो आहे आणि नंतर मग काय झालंय, चानीनं सुद्धा त्या ठिकाणी तिचं कौतुक केलंय. आता पुढं "तुझं पण चित्र छान आहे की विनय?" असं कोण म्हणतोय? की संचित म्हणतो आहे. विनय संचितला म्हणतोय, "पुरं झालं माझं कौतुक संचित, चला आता हॉलमध्ये जाऊ." "अरे मुलांनो, कुठे निघालात?" हे सर बोलत आहेत आणि "हो कल्पित, पण त्याला अजून वेळ आहे ना." हे कल्पित, हे सर कल्पितला बोलत आहेत. "पण सर, मग चित्र कधी मांडू आम्ही?" हे कल्पित सरांना बोलतोय. "आज हॉलची स्वच्छता होईल अनिल, मग उद्या चित्र मांडू." आता हे अनिल बोलतो आहे. "आम्ही करू का सर स्वच्छता?" "हं, या अस्मिताला तर फार भारी आहे आवड स्वच्छतेची." अस्मिता बोलते आहे हे वाक्य. हे अनिलनं बोललेलं आहे वाक्य. ठीक आहे. तर "अनिल, तिला चिडवू नकोस." म्हणजे हे सर बोलत आहेत वाक्य. "खरंच की सर." हे अनिल बोलतोय. "चला आता सगळेजण तासाभरात उन्हं डोक्यावर येतील." म्हणजे आता हे किती जण आहेत बघा. सानी, विनय, संचित 3, सर 4, कल्पित 5, अनिल 6 आणि अस्मिता 7 जण आहेत. याच्यामध्ये 7 जण आहेत. परंतु शेवटची ओळ बघा तुम्ही, "हो सर" असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेनं निघाले. आता हे 7च जण वर्गामध्ये होते का? इतर विद्यार्थी वर्गामध्ये असू शकतात. त्याच्यामुळे वर्गातील सर्वजण हे या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय? चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? आता चित्रांचं प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आहे. स्वातंत्र्य दिन कधी आहे? 15 ऑगस्ट रोजी आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला. पूर्वसंध्या म्हणजे आदला दिवस 14 ऑगस्ट. म्हणून याचं उत्तर होईल 14 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये म्हटलंय, की जुळणारं विधान, संवादाशी जुळणारं विधान निवडा. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. स्वच्छता करू असं त्यांनी म्हटलेलं आहे.
स्वच्छता करत नव्हती. हे विधान चुकीचं आहे. संवाद घडला ती वेळ 11 वाजता सकाळी 11 वाजताची होती. इथं काय म्हणले बघा मित्रांनो, तासाभरात उन्हं डोक्यावर येतील. सर म्हणतात, "चला आता सगळे तासाभरामध्ये उन्हं डोक्यावरती येतील." उन्हं डोक्यावरती येतील. ठीक आहे मित्रांनो. तर ऊन कधी डोक्यावरती येतं? तर ऊन डोक्यावरती येतं दुपारी 12 वाजता. म्हणजेच 12च्या अगोदर 1 तास म्हणजेच किती? सकाळचे 11. म्हणजे विधान 2 हे बरोबर आहे. विधान 2. आता हे तिसरं विधान आहे ना, अस्मिताने हॉलची स्वच्छता केली, तर ते करणार आहेत. हे चुकीचं आहे. शाळेत म्हणजे तिला स्वच्छतेची आवड आहे. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार आहे का? नाही. चित्रकला स्पर्धा नाही. चित्रकलेचं चित्रांचं प्रदर्शन भरणार आहे. त्याच्यामुळं 5चं जे जुळणारं विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता इथं जर मित्रांनो 3 परत एकदा बघा. 7च जण याच्यामध्ये आहेत. 7च आहेत. आता हे 8 आणि चित्रकलेतील स्पर्धेतील विद्यार्थी तर नाहीचे समजा. ते दोन्ही लागू होणार नाही. 7 आणि 1 आहे ना, याच्यात कन्फ्युजन आहे. परंतु हे लक्षात घ्या, वर्गामध्ये या संवादाचा जर विचार केला तर 7च जण आहेत. परंतु वर्गामध्ये इतर विद्यार्थी सुद्धा असू शकतात आणि म्हणून "हो सर" असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडलेत. या या सगळेजण मुळे वर्गातील सर्वजण हे या ठिकाणी प्रॉपर बसतंय म्हणून 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडायचे आपल्याला, की हायलाइट्स या शब्दासाठी पर्यायी शब्द मराठी निवडायचा आहे. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, कधी-कधी एखादी मॅच असते ना, ती आपण पूर्ण मॅच पुन्हा पाहत असतो. त्याला आपण रिप्ले असं म्हणतो. काय म्हणतो? रिप्ले म्हणतो किंवा हे जे शब्द आहे ना रिप्ले असं आपण त्याला म्हणतो आणि रिप्लेचा अर्थ होतो पुनर्प्रक्षेपण. पुनर्प्रक्षेपण. आपण पहिला जो काही एक फास्ट उत्तरसूचीचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण प्रक्षेपण हे उत्तर दिलेलं होतं. परंतु ज्या वेळेला एखाद्या मॅचचं आपण एक हायलाइट्स पाहतो म्हणजे ती जी मॅच आहे ती पूर्ण न पाहता ती मॅच 5 ते 7, 10 मिनिटांमध्ये आपण पाहत असतो. त्याला हायलाइट्स म्हणतात आणि हायलाइट्स म्हणजे क्षणचित्र. तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षणचित्र. त्या व्हिडिओमध्ये आपण 2 घेतलं होतं, परंतु आता हे करेक्शन आपण करतोय. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षणचित्रे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये म्हणीचा अर्थ त्या अर्थाची म्हण आपल्याला निवडायची आहे. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. पर्याय क्रमांक 4 आहे बघा. दुहेरी बोलाची, कवडी मोलाची. दोन्ही बाजूनं बोलणाऱ्याला कवडी मोलाची म्हणजे कवडीभर ही किंमत नसते. ठीक आहे. आता ह्या तिन्ही म्हणींचे अर्थ वेगळे आहेत. याचा अर्थ आहे 2 नंबरचा दोन्ही बाजूंनी संकट. 3 नंबरचा अर्थ आहे सर्वत्र म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखी परिस्थिती. 1 चा अर्थ आहे की 2 गोष्टींवरती अवलंबून राहिल्यानंतर काहीच मिळत नाही. असं अर्थाची पहिली म्हण आहे. म्हणजे 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय म्हटलंय, की पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर अंबू, अंबू हे काय आहे? अंबर. अंबर मधून येणारं जे आहे ते अंबू. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाणीचं समानार्थी शब्द आहे अंबू. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय? मित्रांनो आपल्याला 4थीला या भारतात ही कविता आहे. 5वीला सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती एक धडा आहे आणि याच्यामध्ये सगळी माहिती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची किंवा अवांतर माहिती सुद्धा आपण ती मिळवलेली पाहिजे. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट किंवा माणिक बंडोजी इंगळे किंवा माणिक बंडोजी ठाकूर. त्यांना साहित्यामध्ये अशी 3 आडनावं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट किंवा इंगळे किंवा ठाकूर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये प्राणी आणि त्यांची पिल्लं यांची अचूक जोडी लावलेला पर्याय निवडायचा आहे. आता म्हैसचा आहे रेडकू म्हणजे आलं 3. अचं 3 आलं. गाढवचं आहे शिंगरू म्हणजे 4 आलं. 2चं 4 आलं. हत्तीचं आहे पिल्लू 3चं 1 आलं. आणि हरीणचं आहे शावक किंवा पाडस म्हणजे 2 आलं. 3, 4, 1, 2 कुठं दिसतंय आपल्याला? 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणून 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 11 आहे ना मित्रांनो, इयत्ता 4थीचं जे पुस्तक धडा नंबर 20 आहे ना, कोलाज काम सचिन रमेश तेंडुलकर त्याच्यामधला हा प्रश्न होता. पुस्तकातलाच होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला. हे सगळे भारतरत्नाचे मानकरी आहेत. महाराष्ट्रातील एकूण 8 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये हे आहेत महर्षी कर्वेंना वयाच्या 100व्या वर्षी
वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न प्राप्त करणारी ही आतापर्यंतची एकमेव व्यक्ती आहे. यांना पण मिळालंय, आचार्य भावेंना पण मिळालंय. परंतु पहिला भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी.व्ही. रामन आणि डॉक्टर सी. राजगोपालाचारी यांना मिळालेला आहे. त्याच्यामध्ये पहिले मानकरी आहेत ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे. 11चं उत्तर 1. 12चं उत्तर काय मित्रांनो? अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. आता अब्ज म्हणजे 100 कोटी, अब्ज म्हणजे एक संख्या. परंतु मित्रांनो या ठिकाणी या अर्थानं तो शब्द नाही आलेला. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज म्हणजे ते एक फूल खुलून दिसत होतं आणि अब्ज म्हणजे कोणतं फूल? तर अब्जाचा शब्दशः अर्थ समानार्थी शब्द आहे. तो म्हणजे कमळ. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे शब्दशः अर्थ घेतल्यामुळे 100 कोटी एक संख्या असं विद्यार्थ्यांनी लिहिलं. परंतु अब्जचा खरा अर्थ इथं आहे कमळ. म्हणजे अनेक फुलांमध्ये कमळ उठून दिसत होतं. अशा अर्थानं अब्ज या ठिकाणी आलाय. 12चं उत्तर पर्याय क्रमांक 4. 13 मध्ये वर्णानुक्रम आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची होती. 4 शब्द आहेत बघा. याच्यामध्ये एक शब्द असा आहे कसर. सगळे शब्द क न सुरू होणारे आहेत, परंतु कसर ज्याला काना मात्र काहीच नाही म्हणून तो 1 नंबरला येईल. दुसरा कोणता येईल? आता समजा इथे कास्रा आहे, काळजी आहे, कृत्रिम आहे. आता का अगोदर येईल, कृत्रिम नंतर येईल. कारण की कृत्रिम म्हणजेच काय मित्रांनो? इथे रू आहे. क अधिक रू आहे आणि रूचं जे स्थान आहे ना स्वरांमध्ये ते 7वं स्थान आहे. म्हणजे उकारानंतर रूचं स्थान आहे. त्या आ, इ, उ नंतर रू येतो. म्हणून रू नाही येणार. इथे कानावाला जे आहे ते अगोदर का ज्याला कल काना आहे ते शब्द अगोदर येतील. आता 2 का आहेत. मग इथे स आहे, इथे ळ आहे. स अगोदर येतो म्हणून कासरा 2 नंबरला येईल. काळजी ळ नंतर येतो, तो 3 नंबरला येईल आणि रू कानाच्या नंतर रू आहे म्हणून कृत्रिम जे आहे ते 4 नंबरला येईल. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. 13चं उत्तर 3. आता प्रश्न क्रमांक 14चं काय मित्रांनो? जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? आता दानधर्म हा जोड शब्द आहे. फौज फाटा आहे. धनधान्य आहे. हेळसांड हा जोड शब्द नाही. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय की शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूनं एक लहानसं सुंदर व शोभिवंत असे घर बांधले आणि लहानसे सुंदर व शोभिवंत याला अंडरलाईन केले आहे, अधोरेखित केलंय. त्याच्यासाठी आपल्याला एक अचूक शब्द निवडायचा आहे. आता लहानसं, सुंदर आणि शोभिवंत म्हणजेच काय मित्रांनो? टुमदार. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लहानसं आहे, महागडं नाही होणार. राजवाडा तर ऐस असतो. लहानसं, सुंदर आणि शोभिवंत म्हणजेच मित्रांनो टुमदार. 15चं उत्तर आहे टुमदार. आता 16 ते 18 साठी आपल्याला काय दिलंय? उतारा दिलाय, बातमी दिलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत पहा. प्रश्न क्रमांक 16 मध्ये म्हटलंय किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता या उतार्यामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये कसलाही किल्ल्याचा उल्लेख नाही. इथे बघा आता सज्जनगडापासून उपक्रमाची सुरुवात झाली. सज्जनगड ज्या ठिकाणी समर्थ रामदासांचं सर्वात जास्त वास्तव्य राहिलं तो किल्ला आहे. साताऱ्यापासून जवळच आहे. सातारा शहरापासून. शहरामध्ये साताऱ्याच्या जवळच अजिंक्यतारा हा किल्ला आहे. आणि इथं तर शब्द पण आला अजिंक्यतारा या किल्ला. जे ओळखणं काही अवघड नव्हतं. पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड आणि सिंहगड अर्थात कोंढाणा. आता हा कोंढाणा म्हणजे सिंहगड आहे. आणि पुढे परत सिंहगडाचंच नाव आलेलं आहे. तर एकूण किती किल्ल्यांना भेटी दिल्या? 1, 2, 3, 4, 5, 6. कोंढाणा म्हणजे सिंहगड असल्यामुळे ते नाही होणार. 6 याचं उत्तर आहे. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे मित्रांनो, आता जाऊया 17 कडे. 17 तर फार सोपा प्रश्न होता. वरील बाबतीत उल्लेख असलेले श्री विकास नगरे हे कोण आहेत? इथे बघा एक ओळ आहे. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे. सरळ सरळ ओळ होती. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामवंत उद्योगपती. आता प्रश्न क्रमांक 18 जो आहे ना, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन करणारा हा प्रश्न होता. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? आता हे बघा, किल्ले पर्यटन जे आहे ना मित्रांनो, गिरिदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या किल्ले पर्यटन या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील बालभवनमधील 25 विद्यार्थी गुरुवारी 18 रोजी पुण्यात आले होते. कधी आले ते? 18 तारखेला पुण्यामध्ये गुरुवारी ते पुण्यामध्ये आले. उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली आणि अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देऊन त्याच रात्री पुणे येथे मुक्कामी आले. पुणे येथे मुक्कामी आले ते. कधी? पुण्यात आलेले आहेत. 18 रोजी पुण्यात आलेले आहेत. आणि उपक्रमाची सुरुवात झाली तर 18लाच पुण्यात आले मित्रांनो ते. 18ला पुण्यात आले आणि पुढचे 3 दिवस म्हणजे 19, 20 आणि 21
की 3 दिवस त्यांनी पुण्यामध्ये 3 किल्ले पाहिलेले आहेत मित्रांनो. 3 किल्ले पाहिलेले आहेत आणि म्हणजेच गुरुवार नंतर काय आहे? शुक्रवार, नंतर आहे शनिवार आणि रविवार. आता बघा, उपक्रमाची सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी 5 वाजता करून ते सर्वजण तेथूनच साताऱ्याकडे रवाना झाले. म्हणजे रविवारी संध्याकाळी 5 वाजता उपक्रमाची सांगता झाली आणि ते मित्रांनो साताऱ्याकडे रवाना झालेले आहेत. तर ही बातमी जी आहे ना, 22 तारखेला पेपरला ही बातमी आलेली आहे. तुम्ही कुठलाही पेपर बघा, आजचा पेपर ज्यावेळेस आपण पाहत असतो ना, समजा 22 तारखेचा पेपर पाहाल ना, ती जी 22 तारखेला आलेली बातमी असते ना, तिथे ती घटना ज्या दिवशी घडलेली आहे, त्या दिवशीची तारीख असते. उदाहरणार्थ दिनांक 21 म्हणजे ही शेवटचा जी घटना घडलेली आहे ना, ती 21 ला म्हणजे सांगता या 21 तारखेला झालेली आहे. कोणतीही बातमी पहा तुम्ही, 22 तारखेचा पेपर बघा. त्यामध्ये आलेल्या सगळ्या बातम्यांच्या पुढे तुम्हाला दिनांक 21 दिसणार आहे मित्रांनो. तर तर याचं उत्तर होईल रविवार. याचं उत्तर आहे रविवार. ठीक आहे. 18चं उत्तर आहे रविवार. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी एक कविता आहे. जुनी बालभारतीमधली ही कविता आहे. म्हणजे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये ही फार जुनी 2011 वगैरे त्या काळातली ही कविता आहे. तर कवितेमध्ये काय म्हटलंय, की विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही. तर आता हे पूर्ण विमानातून काय काय दिसतं त्याचं वर्णन आहे बघा. तर पहिलं आहे डोंगर. डोंगर राने पहा जाऊनी विमानातून दिसेल शोभा अपूर्व वरुणी डोंगर राने ओहळ तटीनी आहे कुठे सागर लहरी. ठीक आहे. डोंगर दिसतोय, समुद्राच्या लाटा, सागर लहरी म्हणजे समुद्राच्या लाटा दिसत आहेत. कुठे कुठे जिथे समुद्रावरून विमान जाईल तिथे समुद्र लहरी दिसतील. नदी, नदी म्हणजे तटीनी. म्हणजेच मित्रांनो वरुण हे त्याचं उत्तर होणार आहे. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरुण. वरुण म्हणजे पाऊस. आता याच्यामध्ये पावसाबद्दल कुठेही काही आलेलं नाही. म्हणून 19चं उत्तर आहे 3. आता हा 20वा प्रश्न थोडासा कन्फ्युजन करणारा होता. पुढीलपैकी कोणतेही विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही. आता विधान 2 बघा. विमान दिसताच दिशा घुमघुम आवाज करू लागतात. इथे बघा, आहे बघा इथं. रवी कररंजित मेघान मधुनी स्वच्छ चांदण्यांमध्ये पोहुनी घुमघुम नादे दिशा घुमवुनी प्रवास करी हे जगावरी. म्हणजे दिशा घुमघुम आवाज करू लागतात. दिशाने आवाज करत घुमघुम. घुमघुम नादे. कोण घुमघुम नादे? म्हणजे विमानाचा तो आवाज आहे. नाद म्हणजे आवाज. कोणाचा आवाज आहे? विमानाचा आवाज आहे. आणि दिशांमधून त्या ज्या दिशा आहेत त्याच्यामधून तो घुमतोय म्हणजे फिरतोय दिशांमधून आणि तो आवाज जो आहे विमानाचा आवाज जो घुमघुम आवाज आहे तो दिशांमधून फिरत आहे. अशा अर्थाने हे वाक्य आहे. मात्र इथं काय म्हटलं, विमान दिसतात दिशा घुमघुम आवाज. दिशा घुमघुम नाही करत, विमान घुमघुम करतं आणि दिशांमध्ये तो आवाज घुमतो म्हणजे फिरतो. म्हणून विधान क्रमांक 2 हे विधान जे आहे ते कवितेशी जुळणार नाही. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. आता काय म्हटलंय, की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आलेला आहे. ठीक आहे, समान अर्थाचा शब्द. आता माता म्हणजे काय मित्रांनो? तर आई. हे तर सोपं होतं. अवनी म्हणजे काय? पृथ्वी किंवा धरती. विहग म्हणजे काय? तर पक्षी. आणि सौंदर्य. आता तुम्ही बघा, सौंदर्य. तर इथे कोणता शब्द आलाय बरं? मला सांगा. माता अर्थानं कोणता शब्द आलाय का? तर नाहीये. किंवा पृथ्वी अर्थानं कोणता शब्द आलाय का? पृथ्वी असा शब्द आलाय का कुठे? बघा बरं. पृथ्वी हा सुद्धा शब्द याच्यामध्ये नाही. आणि पक्षी या अर्थानं सुद्धा शब्द याच्यामध्ये आलेला नाही. एक शब्द आलाय बघा मित्रांनो. पहा जाऊनी विमानातून दिसेल शोभा अपूर्व वरुणी. शोभा म्हणजे सौंदर्य. शोभा या अर्थानं शोभा हा शब्द सौंदर्य या अर्थानं आलेला आहे. 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 22 पाहूया. 22 मध्ये काय म्हटलंय, की सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. वाक्यात किती नाम आलेत? सोनालीने मुलीचं नाव म्हणजे नाम आपल्या परसबागेत बाग परस बागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात, फूल, झाड, रंगीत, कारंजे असे काही महत्वाचे शब्द याच्यात आलेत. आता नाम विचारलंय मित्रांनो. आता पहिलं बघा, कारंजे. कारंजेबद्दल काय आलंय? रंगीत कारंजे. म्हणजे रंगीत हा विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. तो विशेषण आहे. रंगीत. ठीक आहे.
आता बघा, फुल झाडांसोबत. फुल तसं पाहायला गेलं तर फुल हे नाम आहे मित्रांनो. फुल हे नाम आहे. परंतु बघा ना तुम्ही काय म्हटलंय? फुल झाडांसोबत. झाड आहे, पण कसं आहे? फुल देणारं. म्हणजे फुल हे विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी फुल हे विशेषण होईल. झाड हे नाम राहणार आहे. आणि इथे एक शब्द आलाय बघा. परसबागेत. परसबाग म्हणजे बाग आहे. परसबाग. या बागेचं वर्णन करणारा हा शब्द आहे परस. तोही विशेषण होईल. आता आपल्याला नाम ओळखायचे आहेत बघा. तर सोनाली 1, बाग 2, सोनटक्का 3, जाई 4, मोगरा 5, पारिजात 6, झाड 7, कारंजा 8, एकूण 8 नाम या वाक्यामध्ये दिलेले आहेत. 22 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 पाहिल्या पाहिल्या लगेच कळतंय मित्रांनो, अशुद्ध शब्द कोणता? अलगद. शब्द कसा आहे? अलगद. म्हणून 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय म्हटलंय? खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा. सुरेल ताना. आता आपल्याला माहिती आहे मूळ शब्द काय आहे? तान. काय आहे? ताना. ठीक आहे. त्याचा मूळ शब्द आहे तान आणि मूळ शब्दाचं लिंग आपल्याला आता शोधायचं आहे. ती तान. काय आहे? ती तान, ती धून. आहे का नाही? तर हे होईल स्त्रीलिंग. 24चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. तो ताना, सुरेल ताना असं नाही होणार ते. तानाचं मूळ शब्द आहे तान आणि ती तान, ती धून या अर्थानं आहे. 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग. ठीक आहे. स्त्रीलिंग उत्तर आलं. आता जाऊया प्रश्न क्रमांक 25 कडे. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच वाक्याचे काळ असलेला पर्याय निवडा. राही पळत जाऊन गाडी पकडेल. पकडेल. पकडायची आहे अजून म्हणजेच भविष्य काळाचं हे वाक्य आहे. आता पर्यायामध्ये आपल्याला भविष्यकाळ शोधायचा आहे. अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले. थक्क झाले. भूतकाळ. सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते. वर्तमान काळ. गौतमच्या मनात खूप शंका होत्या. भूतकाळ. सोहम चहा घेणार आहे. अजून घेतला नाही. घेतलेला नाही. घ्यायचा आहे. 4 उत्तर येईल. 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे जे काही मराठी भाषेमध्ये जे 25 प्रश्न विचारलेले होते ना, या 25 प्रश्नांचं आपण पूर्ण विश्लेषण आता पाहिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर त्याचा नक्कीच प्रश्न क्रमांक नमूद करा. एखादं आपण जर अनावधानाने चूक झाली असेल ते दुरुस्त करू किंवा तुमची जर चूक असेल तर ते आपण दुरुस्त करण्याचा 100% प्रयत्न करू. द स्पर्धा गुरु तुम्ही पाहत होतात. आवर्जून द स्पर्धा गुरुला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच चॅनलवरती भेटूया. पुढचा व्हिडिओ आपण गणितावरती करणार आहोत. हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आता गणिताचा आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. तो व्हिडिओही लगेच आपल्याला चॅनलवरती उपलब्ध होईल. आवर्जून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा आणि तुम्हाला पेपरच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. जे असेल ते स्वीकारा आणि पुढची तयारी चांगल्या पद्धतीने करा.